नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता आज तुम्हाला रेशीम उद्योगाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि ते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर सर्वप्रथम तर आपण आत शेडमध्ये आलेलो आहे। तर तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे शेडचं काम हे केलेलं आहे आणि ह्याच्यावर पत्रा जो आहे तो सिमेंटचा पत्रा आहे, हे पाहू शकता तुम्ही। तर आपल्याला जे मूळ पाहायचं आहे त्या आहेत ह्या आळ्या, ह्या रेशमच्या आळ्या आहेत आणि यांना रेशम किड्याही म्हटले जातात। ह्या रेशमांचं एक मुख्य वैशिष्ट्य असेही आहे की या रेशमांचा आवाज पाला खात असताना सर्वत्र असा पसरलेला असतो। तुम्हाला वाटत असेल की हा आळ्यांचा फक्त एकच बेड कसा आहे, तर ह्या छोट्या आहेत, आळ्या ह्या छोट्या आहेत त्याच्यामुळे यांना आतासाठी फक्त एकच बेड केलेला आहे। नंतर ज्या वेळेस त्या हळूहळू मोठ्या होतील त्या वेळेस ह्या पूर्ण बेड जे आहेत हे पूर्ण 5 बेड आहेत आणि या 5 बेडवरतीही पेपर टाकून यांना पसरवलं जातं आणि पलीकडचेही 5 बेड आहेत। इथे आळ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा केलेल्याच गेलेल्या आहेत। येथे रोग जरी झाला तर त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचे यासाठी घरगुती सुद्धा उपाय इथे केलेले जातात। तर पहिल्यांदा आहे हे जे तुम्ही पाहत आहेत हे वरती नेट आहे, हे पूर्णपणे जाळ्याची नेट आहे। तर ही कशासाठी आहे, तर आळ्यांना ह्या बाहेरच्या माशांपासून कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून त्या सुरक्षितपणे राहाव्या यासाठी या नेटचा वापर केलेला जातो। दुसरी गोष्ट तुम्ही पाहत आहात की बाहेर ते ठिके लावले होते, खराब झालेले ते ठिके होते, तर ते कशासाठी, तर उन्हाळ्यामध्ये जास्त आळ्यांना गरमी होऊ नये त्यांना थंडावर राहण्यासाठी त्या ठिक्यांचा वापर केला जातो। त्यांच्यावर पाण्याचा फवारा लावला जातो आणि त्यानंतर या शेडमध्ये पूर्ण शेडमध्ये असा थंड असा गारवा तयार राहतो। सुरुवातीस या आळ्या तांदळाच्या कणा एवढ्या असतात, परंतु त्यांना त्यावेळेस एवढा मोठा पाला चिरून असा टाकला जात नाही। हे आता पसरवलेला आहे, पण त्यावेळेस त्या लहान आळ्यांना पाला थोड्या मापात असा चिरून टाकला जातो किंवा एक एक पान असं टाकलं जातं। आता या आळ्या थोड्याशा मोठ्या झाल्यात त्यामुळे या आळ्या आता या मोठ्या पानाला खाण्याजोग्या तयार झालेल्या आहेत। आणि हे जे तुम्ही शेड पाहत आहात एवढे मोठे जे शेड आहे ते आमचं स्वतःचं आहे आणि हे आम्ही 8-9 वर्ष झालं आम्ही हा व्यवसायात आहे, त्यामुळे आम्हाला याबद्दलची पूर्णपणे अशी माहिती आम्ही घेतलेली आहे। आणि बाहेरही आम्ही माहितीसाठी जिथे प्रकल्प उपक्रम राबवले जातात, जिथे प्रशिक्षण घेतले जातात, तिथेही आम्ही जाऊन याबद्दल माहिती घेतलेली आहे। जर तुम्हाला याबद्दल माहिती अजून हवी असेल तर प्लीज कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा की त्यामुळे मी अजून तुम्हाला व्हिडिओ हे या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला मी देऊ शकते। तर थँक्यू धन्यवाद।